विधान चौकामध्ये या ठिकाणी रोजंदार मजदूर सेनेचे गौतम आगळेजी केंद्रीय महासचिव आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज हे आंदोलन होत आहे. काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मागील 5 वर्षापासून ते सदरील कामगार ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कंपनी दिल्ली साईड नागपूर या कंपनीमध्ये 5 वर्षापासून काम करत होते. परंतु 5 वर्षामध्ये यांनी किमान वेतन न दिल्यामुळे या ठिकाणी या संघटनेचे सभासद झाले आणि त्यांनी किमान वेतनाची मागणी केली. मग यांचे लेखी तक्रार आमच्याकडे घेतल्यानंतर आम्ही किमान वेतन त्यांना 4 महिन्याचं जे थकीत वेतन राहिलं होतं त्या त्यांना आम्ही मिळवून दिलं. मार्चमध्ये त्यांना आम्ही किमान वेतनाप्रमाणे 4 महिन्याचं थकीत वेतन दिल्याच्यानंतर त्यांनी आदेश सांगितले की आम्हाला केंद्र सरकारने असे आदेश दिलेत की कोरोनामध्ये तुमचं काम बंद करा, जूनमध्ये तुमचं काम या ठिकाणी काढण्यात येईल आणि त्यावेळेस तुम्हाला कामावर घेण्यात येईल. मग ह्या अनुषंगाने सगळे सफाई कामगार ते घरी बसले आणि 1 जूनला ज्यावेळेस त्यांच्याकडे काम मागायला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला किमान वेतन देऊ शकत नाहीत. आम्ही 210 रुपये रोजी ज्यांना पाठवत असेल त्यांनी काम करायचं, जर ज्यांना किमान वेतन असेल तर त्यांना आम्ही रोजी देऊ शकत नाही. किती मजूर आहेत हे ज्यांना कामावरून काढले? एकूण मजूर आहेत 23, कामावरून कमी केले 13 लोक. 13 लोक आहेत. हा, या 13 लोकांनी सांगितलं की आम्हाला किमान वेतन घेतल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाहीत. तर ते म्हणले आम्ही किमान वेतन देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीरपणे या लोकांना कामावरून कमी केले. पुढे आपण याच्यावर काय भूमिका घेणार आहात? आम्ही यापुढे आमरण उपोषण जर झालं नाही, आम्हाला जर त्यांनी न्याय नाही दिला तर याच्यानंतर आम्ही कोरोना संपल्याबरोबर एक भव्य मोर्चा या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही काढणार आहोत. विधानसभा अधिवेशन आता या ठिकाणी डिसेंबरमध्ये लागेल, तर त्या अनुषंगाने रोजंदारी मजदूर सेनेच्या माध्यमातून आपण काही आंदोलन करणार आहात का? 100%. ज्यावेळेस जर समजा अधिवेशन लागलं आणि त्यांनी जर अधिवेशन जर घेतलं तर आम्ही कायद्याने जरी त्यांनी बंधन आणलं तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल झाले हरकत नाही. परंतु या गोरगरिबासाठी आम्ही विधानसभेवर मोर्चा काढणार. रोजंदारी मजदूर सेनेच्या संघटनेची निवडणूक आताच मागच्या महिन्यात 1.5 महिन्याआधी संपली. त्याच्यामध्ये तुमचे चैनदास बालाधारे यांचं अध्यक्षपदी त्यांना सर्वानुमते निवड झाली, परंतु ते आजच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी ते दिसत नाही. काय कारण असावं? त्याच्यामध्ये सर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्यांना ते आता क्वारंटाईन आहेत आणि त्या क्वारंटाईन असल्यामुळे त्यांना आम्ही स्वतः सांगितलं. ते म्हणले मी आता 8 दिवस झाले, मला थोडंसं तब्येत बरी वाटते, मी येऊ का? मी म्हणलं जोपर्यंत तुमची स्वॅब तपासून घ्या, निगेटिव्ह होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर पडू नका. तुम्ही आल्या म्हणजे त्यांचा कोरोना आम्हाला सुद्धा लागला असता आणि त्याचबरोबर कामगार सुद्धा लागला असता. म्हणून आम्ही त्यांना पथ्य सांगितलं की जोपर्यंत तुमचं निगेटिव्ह येत नाही आणि डॉक्टर तुम्हाला जेव्हा सांगत नाही की तुम्ही आता बाहेर जाऊ शकता तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, अशी मी विनंती त्यांना केली. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आलेले नाहीत, परंतु आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत